9 वर्षापासून सांभाळून ठेवलेली गोष्ट आज बाळाच्या हाताने फुटली आणि बऱ्याच दिवसापासून हे आणून ठेवलं होतं, पण आज मिस्टरांनी गाडीला लावून घेतलं होतं. खूप छान दिसत होतं ना, आज आमच्या परू मॅडम आलेल्या होत्या, तर ह्या दोघं बहीण-भावाचं एकमेकांना घास भरवणं चाललेलं होतं. एरवी एकमेकांवर खूप जास्त प्रेम असतं आणि कधी-कधी एवढं भांडतात ना, की भयानक. आणि ही क्लिप ना आमच्या परू मॅडमनी घेतली बरं का माझी. तर थोडंसं ॲडजस्ट करा. मग इथं भाजीच्या तयारीला लागलेले होते. वांगे वगैरे चिरून घेतले आणि मस्त मसाल्याची इथं वांग्याची भाजी मला बनवायची होती. सिंपलच बनवली होती, घरगुती काळा मसाला टाकलेला होता आणि एक ग्रेव्ही मसाला होता माझ्याकडे, तो टाकला आणि मस्त अशी झणझणीत भाजी बनवून घेतलेली होती. पोळ्या बनवून घेतलेल्या होत्या, कारण मिस्टरांना शॉपवर जायचं होतं. आणि ही जी गोष्ट आहे ना, माझ्या मिस्टरांनी मला 9 वर्षापूर्वी दिलेली होती आणि आज बाळाच्या हाताने तो कप ना फुटून गेला. माझे फोटो वगैरे प्रिंट केलेले होते त्याच्यावर. खूप दिवसापासून मी असं जपून ठेवलं होतं त्याला, पण बाळाच्या हाताने ती फुटून गेली. म्हटलं ठीक आहे, चला असो. मग घरातले बाकीचे कामं मला करायचे होते, ते इथं पटापट करायला घेतलेले होते आणि बाळाला अंघोळ घालून ना त्याला रेडी करून टाकलेलं होतं. त्याला रेडी करता साहेबांनी असा काहीसा कुटाणा करून ठेवलेला होता, की बासच, बघायचंच काम नाही. मग काय, त्याला इथं गंध वगैरे लावला आणि बाळाची एक छान गोष्ट आहे, गंध लावताना ना हात पाय असं देतो मस्तपैकी. चला आजसाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.